नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मंडळी नमस्कार. लोकपथ यूट्यूब चॅनलच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आपण या विशेष भागात मी विशेष भाग का म्हटलंय याचं कारण असं आहे की आपण आज सांस्कृतिक क्षेत्रावर काही थोडासा प्रकाश झोत टाकणार आहोत. आतापर्यंत मी आमच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारीच्या बातम्या, सहकार बातम्या, सामाजिक बातम्या अशा बऱ्याचशा बातम्या बघितल्या. मात्र हा आजचा वेगळा विषय आहे. तर नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्याच नावानं अरुणोदय या नावाची संस्था जी स्थापन करण्यात आली आणि त्या संस्थेचे जे सध्याचे जे मार्गदर्शक आहेत सचिन भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संस्थेची वाटचाल सुरू आहे. आणि चित्रपट निर्मितीचा ही जी प्रक्रिया, किचकट प्रक्रिया, अवघड प्रक्रिया, या प्रक्रियेचा एक भाग ही संस्था आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये जे काही नगर जिल्ह्याच्या बाहेर राज्यात म्हणा जे काही चित्रपट निर्माते असतील, जे काही ज्यांचं स्वप्न आहे चित्रपट निर्मितीचं, अशा लोकांना, अशा तरुणांना किंवा अशा व्यक्तींना संधी देण्याचं काम ही संस्था करते. आणि या संस्थेची आपण ओळख करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आपल्याशी बोलण्यासाठी, या संस्थेचा परिचय, या संस्थेविषयी माहिती देण्यासाठी गणेश विटेकर आहेत. तर ते डायरेक्टर आहेत. मध्यंतरी त्यांचा चित्रपट येतोय ठेका नावाचा, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर गणेशजी, तुम्हाला सांगा की सध्या आपण जे संस्थेचं काम चाललंय ते आणि तुमच्या चित्रपटासंदर्भात सुरुवातीला आम्हाला सांगा की या संस्थेची स्थापना कधीची आणि संस्थेचं काय वैशिष्ट्य काय आहे? अरुणोदय हे जे प्रोडक्शन हाऊस सचिन भाऊ जगताप यांनी चालू केलं. अरुण काका जगताप यांचं स्वप्न होतं की कलाकारांना नवीन नवीन संधी मिळावा, नगरमध्ये सगळ्या गोष्टी मिळाव्यात त्यांना, ज्यासाठी आपल्या नगरच्या लोकांना मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन स्ट्रगल करावं लागतं. तर ते न करता त्यांना नगरमध्येच सगळ्या संधी अवेलेबल होतील यासाठी त्यांचा एक प्रयत्न होता. त्या प्रयत्नांना पुढे जाऊन सचिन भाऊंनी थोडी वाटचाल दिली आणि आमच्यासारख्या नवीन लोकांना किंवा जे इच्छुक आहेत ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे काय करण्याचा. आता नगरमध्ये कसं होतं, आमच्यासोबतचे काही मास कम्युनिकेशन झालं आमचं, तर आमच्यासारख्यांकडे कंटेंट सगळ्यांकडे आहे, पण जे मार्ग मिळायला पाहिजे सगळ्यांना काम करण्यासाठी, तर तो कुणालाच मिळत नाहीये. ते मिळण्यासाठी थोडं सचिन भाऊला वाटलं की काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी हे प्रोडक्शन हाऊस चालू केलं. या प्रोडक्शन हाऊसच्या अंडर आम्ही भरपूर गाणी केले. सुरुवात आम्ही गाण्यांपासून केली, काही शॉर्ट फिल्म्स केल्या, डॉक्युमेंटरी केली आणि आता आम्ही एक फिल्म केली जिचं नाव ठेका आहे. मराठी फिल्म, थोडी कला दाखवणारी फिल्म आहे. तर त्या फिल्मचं काम आम्ही चालू केलं. या फिल्मसाठी आम्हाला संग्राम भाई जगताप यांचा चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या सपोर्टमुळे आमचे नगरमध्ये असल्यामुळे काम बऱ्यापैकी थोडे इझी होतात आणि जे आम्हाला सोर्स मिळायला पाहिजे ते लवकर अवेलेबल होतात, ज्यासाठी आम्हाला जास्त धावपळ करायची गरज पडत नाही किंवा काही नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला सचिन भाऊंचं मार्गदर्शन असतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकतो मोकळ्या हाताने. तर आमचा एक सुरुवातीला आम्ही सचिन भाऊंसोबत ज्यावेळेस आमची चर्चा झाली की काय करायला पाहिजे, आपण फिल्म कशी करायची, काय करायची, त्याच्यानंतर आम्ही टीम बिल्ड केली. आमची एक चांगल्या प्रकारची टीम बिल्ड झाली, जे वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळले, आर्ट असेल, प्रोडक्शन असेल, कॅमेरा टीम वेग आमची होती. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही केल्या सगळ्या नगरच्या लोकांना घेऊनच केल्या. आपली कास्टिंग पासून ते एंड पर्यंत सगळ्या गोष्टी, जे काम करणारे लोक आहेत किंवा काय सगळेजण हे नगरचेच होते. तर नगरच्या मातीत आपण काहीतरी करू शकतो
कारण बऱ्याच वर्षांपासून आपण पाहतोय की नाटक क्षेत्र असेल किंवा अजून काही क्षेत्र असेल यामध्ये नगर हे कायम टॉपलाच आहे. एवढे पारितोषिक घेतले नगरमध्ये, पुरुषोत्तम असेल काय असेल, कॉलेज पासून तर एकदम वरच्या वयोगटापर्यंतचे लोक आहेत जे इच्छुक आहेत, कलाकार आहेत, ज्यात हौसी लोक आहेत म्हणता येईल, काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यामध्ये. असे लोक पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. तर हे जे अरुणोदय प्रोडक्शनच्या अंडर सचिन भाऊ असतील, अरुण काका असतील, संग्राम भाई असतील, यांनी एक संधी निर्माण करून दिली सगळ्यांसाठी की इथं येऊन तुम्ही काहीतरी करू शकता. मग आपल्याकडे आता सचिन भाऊंनी इथं सगळ्यांना कॅमेरा इक्विपमेंट, जो सगळ्यात मोठा खर्च असतो एक फिल्म बनवण्यासाठी, तर कॅमेरा इक्विपमेंट सगळे घेऊन ठेवले त्यांनी. लाईट इक्विपमेंट असतील ते घेऊन ठेवले, एडिटिंग सेटअप पूर्ण घेऊन ठेवलाय. जवळजवळ 10 PC आहेत इथं, वेगवेगळे एकदम हाय प्रोसेसर येतं, म्हणजे ज्यामुळे काम अडकणार नाही कोणतंच. म्हणजे पोस्ट प्रोडक्शनचं संपूर्ण काम इथं होतं. ह्या सगळ्या गोष्टी सचिन भाऊंनी आम्हाला अवेलेबल करून दिली. म्हणजे तुमचं चित्रपट निर्मितीचं जर स्वप्न असेल, चित्रपट निर्माण करावा एखादा मराठी चित्रपट, या चित्रपट निर्मिती जर तुम्हाला करायची असेल, काही इच्छा असेल, तर तुमच्याकडे थीम आहे, कथा असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही या संस्थेशी संपर्क साधू शकता. आपण आता या संस्थेचे जे संकलक आहेत तर ते यशदीप म्हसे राहुरी तालुक्यात आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर म्हसे साहेब, मला सांगा की आपला जो काही एकंदरीत अनुभव आहे, तर या संदर्भात समजा जे तुम्ही जो दैनंदिन जो काम करताना जो अनुभव येतो विजय संस्थेत, आणि कशा कशा पद्धतीने अडचणी येतात, त्या अडचणी तुम्ही कशा पद्धतीने मात करता, त्या संदर्भात. अडचणी तर तसं नाही आल्या. म्हणजे जे बघायला गेलं ते टेक्निकल ज्या गोष्टी असतील त्या, म्हणजे भाऊंशी बोललो, काकांशी तर बोलायचोच, काका नाहीत आता, काकांशी बोललो तर त्या अवेलेबल व्हायच्यात. आणि जे नगरमध्ये सध्या आता ज्या टेक्निकल आता सांगितले डिरेक्टरांनी की ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या नगरमध्ये अवेलेबल नव्हत्या. आणि जे सोर्स होते, साधं फिल्म जर कलर ग्रेड करायचं म्हटलं तर पुण्याला जावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं, तिथला ट्रॅव्हल आला, प्रत्येक फिल्म मेकरला आला. काही पोस्ट प्रोडक्शनचं काम करायचं असलं तर पुणे मुंबई. नगरमध्ये त्या आता गोष्टी अवेलेबल केल्या, सोर्स अवेलेबल केले. तिथल्या जे फिल्म मेकर आहे, कलाकार आहे, काकांचं स्वप्न तर होतच कलाकारांना एक हक्क पाहिजे, पाठिंबा पाहिजे, आणि त्यांना पाठिंबा देत आले. पण आता फिल्म मेकर म्हणून सुद्धा त्या गोष्टी त्यांनी जवळ केल्या. हे पण टेक्निकल गोष्टींचं पण अवेलेबिलिटी सोर्स अवेलेबल केले. अजून काही प्रश्न आहे? आपल्या संस्थेची जी निर्मिती आहे ठेका चित्रपट, त्याविषयी थोडं थोडक्यात का तो कधी येईल, प्रेक्षकांना त्याची उत्सुकता आहे, त्या संदर्भात काय सांगाल, कधी येईल काय? ठेकाचं आमचं आता फर्स्ट शेड्यूल कम्प्लीट झालं शूटिंगचं, आणि त्याचं एडिटचं काम चालू आहे. तर सेकंड शेड्यूल आम्ही लवकरच लावतोय. ते झालं तर साधारण एक मार्च-एप्रिल पर्यंत फिल्म रिलीज करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि मार्च-एप्रिल पर्यंत येऊ शकतो प्रेक्षकांच्या भेटीला. पूर्ण राज्यात तो होईल प्रदर्शन? पूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. आम्ही थिएटर रिलीजच करतोय, आणि तोच आमचा प्रयत्न आहे थिएटर रिलीजसाठी. त्यानंतर OTTचा आम्ही विचार करू. अच्छा, त्यामधील म्हणजे कसं कलाकारांविषयी काय थोडक्यात? कलाकार सगळे नवीनच आहेत नगरमधले. नवीन नाही म्हणता येणार, सगळ्यांनी काम भरपूर केलं आहे, पण इंडस्ट्रीमध्ये त्याचे नावच दिलं असं नाव नाही घेतलेलं आम्ही. जे नगरच्या मातीतले लोक आहेत, जे नगरचे आहेत, असेच कलाकार. थोडक्यात नगरकरांना आपण संधी दिली. नगरकरांना संधी दिली. त्यासाठी आम्ही ऑडिशन ठेवलं होतं सुरुवातीला, की कळलं की नगरमधून कोण कोण कलाकार येतात, कसे येतात, काय येतं, किंवा आता स्वतः वैयक्तिक जाऊन भेटू शकत नाही. असे पण काही जण की जे आपल्या नजरेत नाहीत, पाहण्यात नाहीत, पण कलाकार उत्तम येतात. तर ते लोक ऑडिशन मध्ये आम्हाला भेटलेत, असे लोक. या चित्रपटाचं कथानकाविषयी काय फारसं बोलता येणार नाही आपल्याला, पण एक जनरल विचारतो सरासरी का वयामध्ये विलन खलनायक असणार का, हिरो असणार का, गाणी असणार का, असं काय काय? हो, गाणी आहेत, 5 गाणी आहेत फिल्ममध्ये, 3 लावण्या आहेत. कारण ठेका ही आमची फिल्मची थीम ही लावणी बेस आहे. तर म्युझिकल टाईप मध्ये जाते थोडी फिल्म, आणि आहेत जे आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यात मिळतील. एक एंटरटेनिंग पण राहील, आर्ट पण राहील, आणि कमर्शियल पण. असं सगळं मिक्स करून आम्ही एक फिल्म बनवण्याचा प्रयत्न केलाय, आणि तो होईल. धन्यवाद. तर या संस्थेच्या अंतर्गत आपण काही प्रकल्प प्रोजेक्ट काही हाती घेतलेले आहेत असं कळलं, तर त्या प्रकल्पासंदर्भात काही थोडक्यात सांगा ना. हो, आम्ही काही सॉंग्स पण केले, आणि ते चांगले हिट पण झाले. सॉंग्स केले. आता पहिलं मूवी करतोय ठेका मराठी म्हणून, चित्रपट म्हणून, आणि एक महाराष्ट्र शासनाची एक डॉक्युमेंटरी पण केली, ती गडचिरोलीला केली होती. आणि त्यांना पण आम्ही म्हणजे मदत केली त्या डॉक्युमेंटरी करताना. जे डॉक्युमेंटरीला जे इक्विपमेंट वापरले जाते ते बेसिक लेवलचे वापरले जाते, पण आम्ही सिनेमाच्या इक्विपमेंटनी ती डॉक्युमेंटरी शूट केली. आणि काही सॉंग जे केलेत आम्ही ते पण नगरच्या कलाकारांनाच घेऊन शूट केले. असं नाही की आम्ही बाहेरून स्टार कास्ट बोलवले, तसं काहीच नाही. आणि पूर्ण टेक्निकल टीम पण इथलीच होती, नगरचीच. आणि
आता पहिली मूवी करतोय चित्रपट ती नगर मेडच असणार आहे ती, नगर मध्येच असणार आहे ती, अहिल्यानगर निर्मिती म्हणजे अहिल्यानगर मध्येच निर्मित होणार ती. इथलेच लोकेशन एक्सप्लोर करणार आहेत म्हणजे नगर जिल्ह्यातले, आणि म्हणजे जे अकोले असेल किंवा अकोलेपासून तर इथपर्यंत जे म्हणतो आपण आपलं पूर्ण नगर शहर, पूर्ण नगर जिल्हा आहे, नगर जिल्हा. तिथे भरपूर लोकेशन आहेत. आणि असं लोकेशन मध्ये आम्ही जेवढी पण मूवी बनवू इथून पुढे हे करेलच, आम्ही प्रयत्न करेलच की ते नगरमध्येच शूट करायचं. मला सांगा, सोशल मीडियावर सध्या विशेषतः फेसबुक असेल, इन्स्टा असेल, बऱ्याचशा अशा थोडे रील्स म्हणा, विनोदी कॉमेडी असे कॉमेडीचे बरेचसे थोड्या, आता समजा आकाश साबळे असतील, वैरागर असतील, बरेचसे आहेत असे कलाकार, नगरमधले कलाकार. त्या कलाकारांना घेऊन किंवा सोशल मीडियात जे ऍक्टिव्ह आहेत त्या कलाकारांना घेऊन चित्रपट निर्मिती करण्याचा काही विचार आहे का सचिन भाऊ किंवा आपल्या या संस्थेचा? हो, आम्ही पोस्ट टाकतो सोशल मीडियावरती. आता ते सोशल मीडिया स्टार म्हटलं ते सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहतात, त्यामुळे आम्ही पण जे सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो ते त्यांच्यापर्यंत जात असतील आणि ते आम्हाला भेटत पण असतील. आता ऑडिशनच्या आम्ही टाकले होते, त्या ऑडिशनच्या त्यांनी बघितल्या, काहींनी बघितल्या, काहींनी नाही बघितल्या. ज्यांनी बघितलं ते नगरचे रेड स्टार वगैरे काय असतील ते आले, त्यांनी ऑडिशन पण दिले, त्याच्यातले आम्ही काही सिलेक्ट पण केले. आणि त्यानंतर आता फिल्मचं प्रोजेक्ट चालू आहे. आता जे नाही आले त्यांना आता हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण असं, हा जो मुद्दा मी उपस्थित केला, तर सोशल मीडियामध्ये काम करत असताना काही 2-3 म्हणजे तरुण महत्वाचे म्हणजे जे सिरियल्स आहेत झाले मोठमोठे प्रसिद्ध ह्याच्यावर दूरदर्शन टीव्हीवर, तर त्या म्हणजे भैरवनाथ, काळ भैरवनाथ वगैरे असायचे बऱ्याचशा, तर त्या मालिकेत किंवा मग आपले ज्ञानेश्वर माऊली अशा त्या मालिकेमध्ये त्या तरुणांना संधी मिळाली, तशी आपल्या संस्थेच्या माध्यमातून ती संधी भविष्यात मिळू शकते, यासाठी काही करता येईल का? सिरियलचा तर प्रोजेक्ट आतापर्यंत नाही घेतला आम्ही, आता जर भविष्यात घेतला तर आम्ही तो प्रयत्न करू. आणि आता जे फिल्मचा प्रोजेक्ट चालू आहे चित्रपटाचा, त्याला तर आम्ही प्रयत्न केला असतो नगरमधले कलाकार. आणि शेवटी काकांचं, भाईयांचं, भाऊंचं तर तेच येतोय की नगरचे जेवढे कलाकार घेता येतील, आपल्या नगरमध्येच कलाकारच आहेत भरपूर. ते पुण्याला, मुंबईला जाऊन काम करतात, दुसऱ्याच्या सिरियलमध्ये ऍक्टिंग करतात, त्यापेक्षा आपले इथंच प्रोजेक्ट बनले तर इथले इथंच त्यांना. मराठी चित्रपटाचा विषय, मराठी चित्रपटाची ऊर्जित अवस्था आता सध्या मिळते, कारण बरेचसे चांगले चांगले चित्रपट मराठी येत आहेत. या अक्षरशः बाहेर तुमच्या बाहेरचे जे काय आपले बॉलिवूड टॉलिवूड वगैरे आहे ते त्यांचे समजा जे खर्च करतात तिची मंडळी बाहेरच्या राज्यातली चित्रपट निर्मितीवर, तसं आपण आपल्या पद्धतीने समजा प्रवीण तरडे वगैरे असे बरेचसे मंडळी आहेत, ते चांगलं चित्रपट दर्जेदार चित्रपट निर्मिती होत आहे. तर ह्याच्यातून असं सांगायचं, ह्याच्यात असं मला असा प्रश्न विचारायचा आहे की एक चांगली कथा, एक चांगलं म्हणजे सामाजिक भान असलेली, किंवा असं एक अत्याचाराची, अन्यायाची, किंवा मग असं जे काय सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी, किंवा मग जे काय समजा असं बरंचसं असं चांगला विषय घेऊन, एका चांगलं तगडं कथानक घेऊन, असं स्टार कास्ट म्हणा, चांगली मेगा स्टार असे घेऊन निर्मिती होईल कसे भविष्यात, होईल नगरमध्ये आहे का काय? दादा तुम्ही बोलले की ते सरकारचं वगैरे काही ते वगैरे धोरणांच्या विरोधात असेल किंवा त्यांच्या बाजूने असेल, ते प्रोपोगंडा मूव्हीज झाले, पण त्याला आपण शक्यतो हात घालत नाही प्रोपोगंडा मूव्हीजला. आपण जे वास्तवातल्या, ज्या वास्तवाच्या घटना घडतात, जे वास्तवाशी निगडीत राहतील त्या गोष्टींना जास्त भर देतोय चित्रपट बनवताना. प्रोपोगंडाशी आपला काही आतापर्यंत नाही. ठीक आहे. लोकपत युट्यूब चॅनलशी आपण आपला बराचसा अमूल्य वेळ दिला आणि सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले शतशः आभार, धन्यवाद.